महात्मा बुद्धांच्या काळात एक अतिशय प्रसिद्ध नृत्यांगना होती. एके दिवशी तिच्या दाराशी एक भिक्षू आला. ती महिला त्याच्यावर मोहित झाली. तो बाहेर उभा होता, भिक्षा मागत होता. ती म्हणाली, आत या. तो आत गेला. ती म्हणाली, इथेच राहा. तो म्हणाला, ठीक आहे. तो एक चांगला भिक्षू होता. बुद्धांकडनं त्यानं नीट शिक्षण घेतलं असावं. त्याला काहीही धोका वाटला नाही. तो तिथेच राहू लागला. काही दिवस गेले. मग तो म्हणाला, तुम्ही काही दिवस राहायला सांगितलं होतं, मी राहिलो. आता जायची वेळ झाली. ती म्हणाली, आणखी काही दिवस राहा. तो म्हणाला, ठीक आहे. तिने आयुष्यात खूप पुरुष पाहिले होते, पण असा कोणीही पाहिला नव्हता. तो तिच्यासमोर असायचा, पण जणू नसल्यासारखा. इतर पुरुषांना तिने तिच्यावर तुटून पडताना पाहिलं होतं, आसक्त होताना, गळून पडताना पाहिलं होतं, पण हा तिच्या समोर असा उभा राहायचा जणू ती अस्तित्वातच नाही. प्रेम म्हणजे काय असतं हे तिला पहिल्यांदाच थोडं समजू लागलं. काही दिवसांनी तो पुन्हा म्हणाला, मला जाऊ द्या. यावेळी ती त्याला थांबवू शकली नाही. तो निघून गेला. तो गेल्यानंतर तिने आपले सगळे कामधंदे सोडून दिले. ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली. राजाही तिच्या प्रशंसकांपैकीच होता. कुतूहलाने आणि काहीशा आकर्षणाने राजा तिच्याकडे आला. राजा म्हणाला, जलसा आहे, उत्सव आहे, तुला यावं लागेल. ती म्हणाली, मी नाही येणार. राजा म्हणाला, पैसेच नव्हे तर तुला इतकी गावं देईन यावेळी. काहीच करायचं नाहीये, आयुष्यभर तिथे राज्य कर. ती म्हणाली, गावं शहरं काहीही द्या, मी येणार नाही. राजाने शेवटचा डाव टाकला. तो म्हणाला, मी तुला माझी राणी बनवीन. ती म्हणाली, तुझी राणी होण्यापेक्षा मी त्याची वेश्या बनून आयुष्य काढीन. राजा म्हणाला, तो तुला वळूनही पाहत नाही, तो निघून गेलाय. ती म्हणाली, तो येऊ न येऊ, त्याचं न येणंही तुझ्या येण्यापेक्षा चांगलं आहे. बुद्धांचा भिक्षू होता. काहीसं बुद्धत्व तो त्या नर्तकीतही सोडून आला.